नमस्कार. सातारा जिल्ह्यात उत्पन्न प्रमाणपत्र काढायचंय का? अनेकांना ही प्रक्रिया खूपच किचकट वाटते, पण काळजी नसावी. चला आपण मिळून ही सगळी प्रक्रिया अगदी सोप्या शब्दात समजून घेऊ. कधी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचा आहे किंवा समजा कर्ज हवंय, नाहीतर मग सरकारी दवाखान्यातल्या सुविधा हव्यात, ह्या सगळ्या गरजांसाठी एक कागदपत्र लागतं आणि ते म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्र. तर मग प्रश्न येतो की हे उत्पन्न प्रमाणपत्र इतकं महत्त्वाचं का आहे? खरं तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे प्रमाणपत्र म्हणजे अनेक संधींची एक किल्लीच आहे. चला पाहूया ही किल्ली नेमकी कोणती दारं उघडते. हे बघा, हे प्रमाणपत्र म्हणजे तुमच्या वार्षिक उत्पन्नाचा एक अधिकृत सरकारी पुरावा असतो. आणि याच एका कागदामुळे अनेक सरकारी योजना आणि आर्थिक मदतीचे दरवाजे आपल्यासाठी उघडतात. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा फक्त एक कागद नाहीये, तर आपल्या प्रगतीचं एक महत्त्वाचं साधन आहे. ओके, आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, कागदपत्र. आता ही यादी बघून थोडं दडपण येऊ शकतं, पण अजिबात घाबरू नका, कारण यात एक अशी सोपी गोष्ट आहे जी हे सगळं काम एकदमच सोपं करून टाकणार आहे. आणि ती सोपी गोष्ट हीच आहे. पुढे जी कागदपत्रांची भली मोठी यादी दिसेल त्यातल्या प्रत्येक प्रकारातून आपल्याला फक्त आणि फक्त एकच कागदपत्र निवडायचं आहे. पाहिलं किती सोपं झालं काम? चला सुरुवात करूया ओळखीच्या पुराव्यापासून. आता आपल्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र यापैकी काहीतरी असेलच, बरोबर? मग झालं, या सगळ्यांमधून फक्त कुठलंही एकच कागदपत्र पुरेसं आहे. आता बघूया पत्त्याचा पुरावा. इथेही तसेच भरपूर पर्याय आहेत. पासपोर्ट, आधार कार्ड, वीज बिल किंवा अगदी 7/12चा उतारा असेल तो सुद्धा चालेल. परत एकदा लक्षात ठेवूया, यादी मोठी असली तरी निवडायचे फक्त एकच. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे उत्पन्नाचा पुरावा. जर आपण नोकरी करत असाल तर आपल्यासाठी आहे फॉर्म 16. शेतकरी असाल तर तलाठी अहवाल पुरेसा आहे, किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल तर ते विवरणपत्रही चालेल. म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार जो पर्याय लागू असेल तो एकच पुरावा द्यायचा आहे. आता काही विशिष्ट परिस्थितीतनं वेगळी कागदपत्रे लागू शकतात. उदाहरणार्थ, अर्जदार जर अल्पवयीन असेल तर वयाचा पुरावा लागतो, आणि वैद्यकीय सुविधांसाठी अर्ज करत असाल तर मेडिकल ऑफिसरचं सर्टिफिकेट आवश्यक ठरतं. आतापर्यंत आपण इतके सगळे पर्याय पाहिले, पण एक कागदपत्र असं आहे जे या सगळ्यांपेक्षा वेगळं आहे, आणि ते अगदी प्रत्येकासाठी बंधनकारक आहे. आणि ते आहे स्वयंघोषणापत्र, म्हणजेच सेल्फ डिक्लरेशन. बाकी सगळ्या कागदपत्रांमध्ये आपल्याला पर्याय मिळतात, पण हा फॉर्म मात्र प्रत्येकाला भरावाच लागतो. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, अनेक अर्ज फक्त हा फॉर्म जोडायचा विसरल्यामुळे अपूर्ण राहतात. त्यामुळे याकडे विशेष लक्ष द्या. चला, अर्ज तर केला, पण प्रमाणपत्र मिळणार कधी? सरकारी कामांच्या वेळेबद्दल आपल्या मनात नेहमीच एक प्रश्नचिन्ह असतं. पण इथे काळजीचं काहीच कारण नाहीये, कारण यासाठी एक निश्चित कायदेशीर कालमर्यादा ठरवून दिलेली आहे. फक्त 15 दिवस. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. अर्ज केल्यापासून 15 कार्यालयीन दिवसांच्या आत प्रमाणपत्र मिळायलाच हवं, हा अधिकृत नियम आहे. आणि ही माहिती असणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि बघा, ही प्रक्रिया किती पारदर्शक आहे. समजा 15 दिवसात नायब तहसीलदारांकडून प्रमाणपत्र मिळालं नाही तर थेट तहसीलदारांकडे दाद मागता येते. तिथेही काम झालं नाही तर मग उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील करता येतं. म्हणजे काम अडलं तर पुढे कोणाकडे जायचं याचा मार्ग अगदी स्पष्ट दिलेला आहे. ओके, तर मग कोणती कागदपत्र लागतील आणि वेळ किती लागेल हे तर आता आपल्याला कळालंय. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अर्ज करायचा कुठे? चला आता शेवटच्या आणि खरं तर सगळ्यात सोप्या टप्प्याकडे जाऊया. यासाठी कुठेही लांब रांगेत उभं राहायची अजिबात गरज नाही. सरळ आपले sarkar.mahaonline.gov.in या सरकारी वेबसाईटवर जायचं, तिथे नोंदणी करायची आणि आपला अर्ज दाखल करायचा. सगळं काही घरबसल्या अगदी आरामात होतं. तर ही होती उत्पन्न प्रमाणपत्र मिळवण्याची अगदी सोपी प्रक्रिया. आशा आहे की या माहितीमुळे अनेकांचा गोंधळ नक्कीच दूर झाला असेल. आता जाता जाता एक प्रश्न, पुढच्या वेळी आपण अशाच कोणत्या अधिकृत प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती घ्यावी असं वाटतं? याचा नक्की विचार करा.